अकोला में आयोजित पत्रकार परिषद में प्रकाश आंबेडकर ने स्मार्ट मीटर योजना को लेकर भाजपा पर गंभीर आरोप लगाए। उन्होंने कहा कि राज्य में उपभोक्ताओं पर स्मार्ट मीटर जबरन थोपे जा रहे हैं और भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चौहान को ये स्पष्ट करना चाहिए कि स्मार्ट मीटर लगाने वाली कंपनी ने भाजपा की क्या मदद की है। प्रकाश आंबेडकर ने उपभोक्ताओं से अपील की कि यदि उनके अनुमति के बिना मीटर बदला जाता है तो वे सीधे पुलिस में मीटर चोरी की शिकायत दर्ज कराएं। उन्होंने सवाल उठाया कि आखिर किस कंपनी को फायदा पहुंचने के लिए स्मार्ट मीटर अनिवार्य किए जा रहे हैं। इसके अलावा उन्होंने एमएसईबी अधिकारियों पर भ्रष्टाचार के आरोप लगाते हुए कहा है कि छापेमारी होने पर हजारों करोड़ रुपए का घोटाला सामने आ सकता है। साथ ही केंद्र सरकार और भाजपा पर भी तीखा हमला बोला। माझं मीटर बिघडलं असेल तर बदलला पाहिजे। माझं मीटरच दुरुस्त नादुरुस्त झालं आणि ते बदला कशाला? ज्यांचं बिघडले त्यांच्यावरती त्यांनी जुनं लावा किंवा नवीन लावावं, हा त्याचा चॉईस आहे। त्या मीटरचे त्यांनी पैसे भरलेले आहेत, त्याची मालकी झालेली आहे, तो मेंटेनन्स साठी दर महिन्याला भाडं भरतोय। त्याच्यामध्ये सगळ्यात महाग वीज या स्मार्ट मीटर मधून मिळणार का? जुन्या मीटर मध्ये 2 युनिट झालेलं असेल तर या स्मार्ट मीटर मध्ये 4 युनिट दाखवल्या जाणार आहे। आम्ही असणारा हा आंदोलनात्मक आमचं चाललेलं आहे, पण ज्यांच्याकडे जबरदस्तीने मीटर बदललेले आणि त्यांच्या परवानगीने बदललेलं नाही अशाने जाऊन पहिल्यांदा पोलीस कंप्लेंट त्या ठिकाणी करावी की माझ्या घरातलं मीटर चोरीला गेलेलं आहे, जुनं मीटर, आणि जो कोणी बदलायला आला संशय माझा संशय याच्यावरती आहे। जुने घरातले मीटर, इलेक्ट्रिक मीटर हे व्यवस्थित चालू आहेत। त्या मीटरचं दर महिन्याला एमएसईबीचा ग्राहक भाडं भरतो। त्यांनी वन टाइम पेमेंट 3000 रुपये त्या मीटरचे केलेले आहेत आणि आता जबरदस्तीने सरकारने स्मार्ट मीटर लावण्याची योजना त्या ठिकाणी आलेली आहे। हे मीटर नादुरुस्त झालेत का याचा पहिल्यांदा खुलासा केला पाहिजे। दुसरं जे आहे, हे ज्यांच्याकडून मीटर घेण्यात आलेला आहे आणि ज्यांना हे लावण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाला काय मदत केली याची माहिती रविंद्र चव्हाण यांनी असणार द्यावी। दुसरं असं की आम जनतेला माझं असणारं आव्हान आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे मीटर नादुरुस्त असेल तर ते बदललं पाहिजे। ते मीटर नादुरुस्त नसेल तर त्याला बदलण्याची आवश्यकता नाही आणि तरीही मीटर बदलायचं असेल तर त्या मीटरचे जे मालक आहेत या ग्राहक आहेत त्यांचं न हरकत प्रमाणपत्र घेतलं पाहिजे। अकोला शहरामध्ये अनेक ठिकाणी जबरदस्तीने रात्री ज्यांचे मीटर्स बाहेर आहेत ते बदलण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे। ज्यांच्या घरामध्ये त्यांची परवानगी न घेता मीटर बदललेला आहे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करावी की माझ्या इथलं मीटर चोरीला गेलेलं आहे आणि जे बदलणारे आलेले आहेत त्यांचं नाव घेऊन की यांच्यावरती माझा असणारा संशय आहे।
सरकार इथल्या विजेच्या ग्राहकाला मदत करणार नाही, त्याच्या मदतीला येणार नाही. विजेच्या ग्राहकाला स्वतःहूनच उभं राहावं लागेल, स्वतःहूनच लढावं लागणार आहे. पक्ष म्हणून लढण्याचे मार्ग आम्ही त्याला असताना सांगत आहोत, ते त्यांनी पाळले तर त्याच्या घरातलं मीटर हे बदलणार नाही. महाराष्ट्राचं डिस्ट्रीब्युशन आणि कलेक्शन विजेचं हे अंबानीकडे देण्याचा मार्ग त्या ठिकाणी चाललेला आहे. या स्मार्ट मीटरमध्ये तुम्ही वापरा किंवा न वापरा, तुम्हाला बिल येत राहणारच. आणि त्यामध्ये 8 ते 10% जुन्या बिलापेक्षा नव्या बिलामधला फरक आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आणि म्हणून विजेच्या ग्राहकाने स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःच आता पावलं उचलली पाहिजेत. पक्ष म्हणून आम्ही या प्रश्नावरती लढतो आहोत, पण आपण स्वतःहून लढायला लागलात तर त्याच्यामध्ये अधिक चांगलं भर होईल आणि हे शासन स्मार्ट मीटर थांबवेल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी धरतो.